गडिंग्लज येथे आधारभूत दराने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बुधवारपासून गडिंग्लज येथील उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले। आज दुसऱ्या दिवशी हे धरणे आंदोलन सुरूच होते। गडिंग्लजला सोयाबीन खरेदी केंद्र सुरू होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यानवार यांनी सांगितले। स्वाभिमानी संघटनेचे धनाजी पाटील, सुभाष पाटील, राजगोंड पाटील, बसवराज मुतनाळे, रमेश पुजारी, कलाप्पा औरगोळे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते या धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत। आज या आंदोलनाला विविध पक्षांचे नेते मंडळींनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला। यामध्ये नागेश चौगले, विकी कोणखेरी, माजी सभापती अमर चव्हाण, प्रशांत देसाई, जयसिंगराव चव्हाण, शिवप्रसाद तेली, सुदर्शन बाबर, प्रकाश कांबळे यांच्यासह इतरांचा समावेश होता।